हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल द कॉर्पोरेट टॅरो. आज आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीपल बॉर्न इन नोव्हेंबर. त्यापूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो हाय फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहोत पीपल बॉर्न इन नोव्हेंबर. नोव्हेंबर हा वर्षाचा 11वा महिना आहे. 11 हा एक मास्टर कोड आहे. हे आपण गेल्या सिरीजमध्ये बघितलेलं आहे, राईट. सो या लोकांना मास्टर नंबर 11ची एनर्जी मिळत असते. मास्टर नंबर 11 हा जोडला गेला आहे स्पिरिच्युअलिटी आणि इंट्युशन बरोबर. सो ऑब्व्हियसली या लोकांचं इंट्युशन खूप चांगलं असतं. त्यासोबतच हे लोक स्पिरिच्युअलसुद्धा असतात. अजून जाणून घेऊयात काही कॅरेक्टरिस्टिक्स. 11 इज 1 + 1 = 2. सो या लोकांना चंद्राचीही एनर्जी मिळत असते. आता चंद्र कसा आहे? चंद्र आहे इमोशनल, चंद्र आहे शांत, चंद्र हा शीतल ग्रह आहे. सो ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला नोव्हेंबर बॉर्न पीपलमध्येही मिळतील, की हे लोक शांत आहेत, हे लोक मूडी पण तेवढेच आहेत. जसं चंद्राच्या कला बदलत असतात तसंच ह्या लोकांचा मूडही बदलत असतो. थोडेसे मूडी असतात हे लोक. या लोकांबद्दल विशेष सांगायचं म्हणजे दीज पीपल आर व्हेरी काइंड हार्टेड. दुसऱ्यांचं भलं किंवा दुसऱ्यांचा विचार करणं ही त्यांची पहिली प्रायोरिटी असते. स्वतःला थोडंसं कमी मिळालं तरी चालेल, पण इतरांना व्यवस्थित मिळालं पाहिजे ह्याची गॅरंटी आणि ह्याची काळजी हे लोक नेहमीच घेत असतात. ही लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे पहिल्या भेटीत तुम्हाला कधीच उलगडणार नाहीत पूर्णपणे. खूपच वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत यांचे. हे लोक अलगद हळूहळू उलगडत जाणारी लोक आहेत. जसं तुम्ही कांदा कापता, कांद्याला भरपूर लेयर्स असतात आणि एक एक लेयर जसं उलगडत जातं तसं प्रत्येक भेटीत हे लोक तुम्हाला नव्याने भेटतात. सो त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत की यू विल कम टू नो अबाउट देम इन एव्हरी मीटिंग. म्हणजे हळूहळू उलगडत जाणारी लोक आहेत. ऑल ऑफ अ सडन एकाच भेटीत तुम्हाला सगळं समजून जाईल असं नाही आहे. वेश असावा साधा भोळा, परी अंतरी नाना कळा, अशी ही लोक आहेत. दिसताना अतिशय सिम्पल दिसतील, तुम्हाला बघून वाटणार नाहीत की ही लोक काय काय करू शकतील. बट वन्स यू कम क्लोज टू देम आणि जसं जसं तुम्ही त्यांना ओळखायला लागाल तसं तसं तुम्हाला ते जास्त सरप्राईज करत जातील की अरे ह्याला हे पण येतं, अरे ओ he knows that also. So it's like a people with a bunch of surprises for you which will unveil itself slowly. Okay. अजून एक आहे ह्या गोष्टी लोकांबद्दल की हे लोक जे मोठे मोठे डिसिजन्स आहेत ना ते झटक्यात घेतील. कॉम्प्लेक्स गोष्टी खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन सॉल्व्ह करतील. पण ज्या सिम्पल गोष्टी आहेत किंवा छोटे छोटे डिसिजन्स आहेत ते घेण्यासाठी मात्र ह्या लोकांना खूप स्ट्रगल करावा लागतो. काही सिम्पल टास्क असतात त्या गोष्टींमध्ये ह्यांना स्ट्रगल करावं लागतं. दीज पीपल आर मेंट टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स थिंग्स. दीज पीपल आर मेंट टू सॉल्व्ह बिगर थिंग्स. दे आर मेंट टू सीक बिगर सोल्युशन्स. ह्यांच्यासारखं बेस्ट फ्रेंड कोणीही नाही. वन्स यू आर इन टू अ सिच्युएशन वेर यू आर स्टक टोटली अँड यू कॅन नीड टू कम आउट ऑफ इट, तर ह्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. नोव्हेंबर बॉर्न्स आर व्हेरी लॉयल, व्हेरी काइंड हार्टेड फ्रेंड्स. ओके. आयुष्यभर अजून एक गोष्ट त्यांची आहे की एखादी व्यक्ती त्यांना आवडली तर ते त्यांचे 1000 गुन्हे माफ करतील. पण ह्यांच्याबरोबर जर चुकूनही तुमचं बिनसलं किंवा ह्यांच्या डोक्यातून तुम्ही एकदा उतरलं तर कदाचित तुमच्यावर प्रेमही तेवढंच करत राहतील, पण ते तुमच्याशी बोलणार नाहीत. They will never turn back. Once you lose them forever. So you need to be careful when you deal with November born people, because it is once a loss, it is a loss forever. They will not come back for any reason. This is one thing. आणि हजरजबाबी खूप असतात, ह्युमरस खूप असतात. यू विल लाईक देअर कंपनी. तुम्ही त्यांची सोबत एन्जॉय कराल, कारण एक तर प्रत्येक वेळेस त्यांचं नवीनच काहीतरी तुम्हाला कॅरेक्टर दिसतं आणि मस्करी मजा हे त्यांना खूप आवडतं. दे एन्जॉय ह्युमरस थिंग्स. दे जिथेही जातील वातावरण एकदम लाईट बनवतील. असे हलक्या फुलक्या नेचरची ही लोकं आहेत. लेट्स सी द मेल्स बॉर्न इन नोव्हेंबर.
Males born in November are very very passionate. They are very sincere, हार्ड वर्किंग, डेडिकेटेड लोक आहेत, तेवढेच इमोशनल सुद्धा आहेत आणि खूप स्ट्रॉंग विल पॉवर आहे त्यांची. बरेच मेल्स जे नोव्हेंबर बॉर्न आहेत, यू विल सी दॅट दे अचीव द सक्सेस वॉट दे हॅव प्लॅन्ड फॉर. आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर बसून एक वेगळीच समाधान मिळतं तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायला लागता. तर दे आर द पंच बॅग्स, और यू कॅन से की वेंट आउट जर तुम्ही कोणासमोर करू शकत असाल तर दीज आर द नोव्हेंबर बॉर्न पीपल. लेट्स सी द फीमेल्स ऑफ नोव्हेंबर. नोव्हेंबर बॉर्न फीमेल्स आर स्ट्रॉंग, ब्युटिफुल, एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते. तुम्ही त्यांना नोटीस केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यांचा चार्म इतका छान असतो. दे आर मॅग्नेटिक, दे आर पीपल मॅग्नेट. पीपल अप्रोच देम फॉर देअर प्रॉब्लेम्स. दे आर व्हेरी व्हेरी अप्रोचेबल, काइंड हार्टेड. पण एक गोष्ट या फीमेल्सबद्दल व्हेरी स्ट्रॉंगली आय कॅन से इज दे शो दॅट दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. तुम्हाला सुरुवातीला वाटेल की खूप स्ट्रिक्ट आहेत नेचरनी, खूप स्ट्रॉंग फीमेल आहे, बट इंटरनली दे आर व्हेरी 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 सेन्सिटिव्ह, व्हेरी केअरिंग अँड व्हेरी नर्चरिंग. सो बिकॉज ऑफ दिस काइंड ऑफ अ नेचर दे ट्राय टू शो ऑफ दॅट दे आर व्हेरी स्ट्रॉंग, आणि त्यांच्यासारखं टफ कोणी नाही आहे. दिस इज ऑल अबाउट द नोव्हेंबर बॉर्न मेल्स अँड फीमेल्स. उद्या आपण भेटणार आहोत विथ डिसेंबर बॉर्न मेल्स फीमेल्स, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांची अशीच मजेशीर माहिती. तुमच्या आजूबाजूला नोव्हेंबर बॉर्न लोक आहेत का? आपण जे जे कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस केले ते त्यांच्याशी मॅच होत आहेत का? आम्हाला नक्की कळवा. आय विल बी वेटिंग फॉर युअर कमेंट्स अँड प्लीज लाईक द चॅनल, शेअर दिस इन्फॉर्मेशन. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. याच्यापेक्षा चांगला मुहूर्त कुठलाच नाही आहे सबस्क्राईब करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी. अँड डेफिनेटली एक लाईक तो बनता है. सी यू टुमॉरो. एन्जॉय युअर वीकेंड. बाय. टेक केअर.